मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा जी-आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे. तुम्हाला या जी-आरबद्दल जर माहिती नसेल, तर तुम्हाला भरपूर योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या योजना चालू आहेत, त्या बंदसुद्धा होऊ शकतात आणि ज्या काही येणाऱ्या योजना, जे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आहेत, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हा जी-आर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, हा जी-आर पाहत असताना तुम्ही पाहू शकताय कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय-डी अनिवार्य करण्याबाबतचा हा जी-आर तुम्ही पाहू शकताय. 11 एप्रिल 2025 म्हणजेच आजच हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तर डायरेक्ट आपण प्रस्तावना न वाचता डायरेक्ट शासन निर्णय आपण पाहूयात. तर शासन निर्णय पाहत असताना इथे तुम्ही पाहू शकताय कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय-डी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे. आता ज्या काही योजना येणार आहेत कृषी विभागामार्फत, त्या योजनासाठी तुम्हाला शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे आणि हा नियम 15 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. 2 नंबरचा पॉईंट तुम्ही पाहू शकता. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय-डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्याच्या संलग्नित डेटा म्हणजेच जमीन, जिओ रेफरन्स्ड पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके DCS या कृषी विभागामार्फत वापरात असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ॲपद्वारे ॲग्रीस्टॅग या प्रणालीशी जोडण्याची आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावे असं सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हा जी-आर डीपमध्ये पाहण्यासाठी सिंपली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही हा जी-आर डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.